कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथील श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये योग दिन उत्साहात साजरा। बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्ताने विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप। कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील शिरसगाव येथील श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध वातावरणात आणि सामाजिक जाणीवेचा संदेश देत साजरा करण्यात आला। याच प्रसंगी सामाजिक उपक्रमात नेहमीच पुढाकार घेणारे बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले। योग, आरोग्य, शिक्षण आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी याचा सुंदर संगम या कार्यक्रमातून पाहायला मिळाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योग शिक्षक मान्य श्री दीपक गोंधळे पाटील हे होते, तर माधुरी गोंधळे पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केशवरावजी भवर, मॅनेजिंग डायरेक्टर स्वप्नील भवर, प्राचार्य दीपक चौधरी, गोविंदराव मलिक, प्रभाकर उकिरडे, रोहित मडवे, मल्हार मलिक, अशोक शिंदे, किरण भवर, रविकांत भवर आणि साईनाथ भवर यांच्यासह शिक्षक, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि मान्यवरांच्या स्वागताने करण्यात आली। त्यानंतर विद्यार्थ्यांनी एकत्रित योगासने करून योग दिनाचे महत्त्व अधोरेखित केले। योग शिक्षक दीपक गोंधळे पाटील यांनी विद्यार्थ्यांना योगाचे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक फायदे समजून सांगितले। आजच्या धावपळीच्या जीवनात विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि तणावापासून दूर राहून योग, व्यायाम आणि सकारात्मक जीवनशैली स्वीकारण्याची गरज असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले आहे। प्रमुख उपस्थितीमध्ये श्रीमती माधुरी गोंधळे पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की योग ही केवळ व्यायाम पद्धत नसून ही भारतीय संस्कृतीची जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे। नियमित योग केल्याने आत्मविश्वास वाढतो, मन शांत राहते आणि अभ्यासातही एकाग्रता वाढण्यास मदत होते। यानंतर बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्ताने विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप करण्यात आले। शिक्षणाला प्रोत्साहन देणारे या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले आहे। विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करताना मान्यवरांनी शिक्षण हेच भविष्य घडविण्याचे सर्वात प्रभावी साधन असल्याचे सांगितले। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्यात शिक्षणाबद्दल सकारात्मक भावना निर्माण व्हाव्यात या उद्देशाने हा उपक्रम करण्यात आला आहे। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केशवरावजी भवर यांनी आपल्या मनोगतात शाळेमार्फत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात जात असल्याचे सांगितले। शिक्षणासोबतच संस्कार, आरोग्य, शिक्षण, शिस्त आणि सामाजिक जाणीव यांना संस्थेने प्राधान्य दिल्याचे देखील त्यांनी नमूद केले आहे। तर प्राचार्य दीपक चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानत विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण प्रगतीवर न थांबता व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी अशा उपक्रमाचा सक्रिय सहभाग घ्यावा लागतो असे देखील आवाहन केले आहे। कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, शिक्षकांचे नियोजन आणि मान्यवरांची उपस्थिती यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। योग दिन आणि सामाजिक उपक्रमाचा संगम घडवून आणणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला होता। कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन शाळेचे शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडले। शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली होती। आज या ठिकाणी बिपिनदादांचा वाढदिवस आहे। काय वाटतं तुम्हाला या शाळेकडे आल्यानंतर आणि कशा पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम पार पडलेला आहे? खूपच सुंदर. नमस्कार. आज या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने मला बोलण्याची संधी मिळाली। गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूलच्या आज प्रांगणामध्ये मी उभा आहे। योग दिवस साजरा केला आहे आम्ही इथे, आणि एकंदरीत हे ग्रामीण भागातलं सगळं एक शैक्षणिक वातावरण बघून आणि बिपिनदादांनी आज म्हणजे त्यांनी दिलेल्या वह्यांचं वाटप आमच्या हस्ते झालं, आम्हाला खूप छान वाटलं की आज ग्रामीण भागामध्ये ही शैक्षणिक संस्कृती रुजवण्याचं मोठं काम त्यांच्या माध्यमातून होतं। ही खूप प्रशंसनीय बाब आहे। आज सगळी लोक पुण्या मुंबईकडे टक लावून बघतात की ती शहरं खूप मोठी होतात, परंतु ती शहरं मोठी होण्यामागे ग्रामीण भागाचा खूप मोठा म्हणजे सिंहाचा वाटा आहे। सिंहाचा वाटा म्हणजे सिंह हे साधी उक्ती नाही आहे। योग दिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छाही देतो आणि माझे मित्र या शाळेचे मुख्य संस्थापक केशवरावजी भवरसाहेब यांनी हा उपक्रम चालू केला आणि हा पूर्णत्वास आणला। हे मोठा आता वृक्षात रूपांतर झालेलं आहे। आज मी योगा करताना ही मुलं बघितली, आज ग्रामीण भागातली मुलं आहेत। आज हे फाडफाड इंग्रजीवर त्यांचं प्रभुत्व आहे,
आज सर्वसामान्य मुलांना इंग्रजी शिक्षणाची ही दारं उघडी करून देण्याचं खूप मोठं काम त्यांनी केलं आहे. त्यांचा हा वसा आणि ही त्यांना मिळालेली ही देणगी पाहून मला खरंच खूप आश्चर्य वाटलं. याच मुलांतनं या मुलांमधनं पुढे भविष्यामध्ये चांगले उद्योजक निर्माण होतील, राजकीय नेतृत्व तयार होईल, सामाजिक नेतृत्व तयार होईल, एक व्यापारी तयार होतील, कृषी क्षेत्रात मोठं काम करतील, IITians होतील, डॉक्टर्स होतील. म्हणजे त्यांच्यामध्ये दडलेलं आहे. आणि ग्रामीण भागातला मुलगाच खूप मोठा होतो. वैयक्तिक पातळीवर जर मला सांगायचं ठरलं तर माझ्याच घरातील एक व्यक्ती पहिल्या प्रयत्नामध्ये UPSC झाली, आज ती राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आहे. कुठेही एक न करता म्हणजे हे जे प्रयत्न असतात की जे या ग्रामीण भागातल्या मुलांची जी क्षमता असती ही क्षमता साहेबांनी ओळखली आणि त्या माध्यमात आज त्यांनी काम उभं केलेलं आहे. खूप सुंदर काम चाललेलं आहे. आज 1300+ विद्यार्थी या शाळेत शिकतात. हे बघून मला आणि खूप मला वंडरफुल वाटलं या गोष्टीचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप अल्प फी घेऊन हे मुलं आज उच्च विद्याविभूषित होत आहेत, इंग्रजी माध्यमातलं शिक्षण घेत आहेत. असे कुणी द्यायला तयार नाही. प्रत्येक जणांनी शाळा उघडल्या, प्रत्येकाचं प्रोफेशन केलं, यांनी प्रोफेशन केलं नाही. त्यांच्याशी मी आता बोललो, साहेबांनी सांगितलं की माझं एक उत्तरदायित्व होतं. गुणानुबंध असतं समाजाशी आपले, ते कुठेतरी चुकते केले पाहिजेत. आज ते करतायत. ही खूप मोठी बाब आहे, जमेची बाब आहे. त्यांना त्यांच्या या पुढील कार्यासाठी या योग दिनाच्या निमित्ताने मी शुभेच्छा विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा दिल्यात. आणि खूप या वृक्षाचं वटवृक्षात मोठ्या वटवृक्षात रूपांतर हो ही माझी सदिच्छा आहे. मी माझ्या भावना दत्तचरणी विलीन करतो. श्री गुरुदेव दत्त. आज काल आपल्याकडं 21 जून हा योग दिवस म्हणून साजरा झाला आणि शाळेला काल सुट्टी होती आणि आमची सगळी खेड्यातली मुलं आहेत, त्यांना येणं शक्य नव्हतं म्हणून आज आपण इथं योग डे साजरा केला. आणि तो साजरा करत असताना माझ्याबरोबर जे आमचे मित्र आलेले आहेत त्यांनीही बघितलं की भुजंगासन करा म्हटल्यानंतर मुलांनी भुजंगासन केलं. म्हणजे या मुलांना कोणी शिकवलेलं नाही, परंतु ती सगळी आसनं करत होती. त्यांना जे सांगितली ती आसनं करत होती. म्हणजे आजही खेड्यामध्ये जर बघितलं तर हे फार प्रचंड टॅलेंट आज खेड्यामध्ये आहे. आणि त्याच माध्यमातून दुसरं आमचे नेते आदरणीय बिपिनदादा कोल्हे साहेब यांचाही 21 जून हा वाढदिवस असतो आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने ते तालुक्यामध्ये जवळजवळ 1 लाख वह्या हे विद्यार्थ्यांना वाटप करता. आणि त्याच माध्यमातून आपल्या शाळेला सुद्धा 2000 वह्या आलेल्या होत्या. त्याही आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इथं वाटप केली. त्यांनाही आमच्या शाळेच्या सर्वांच्या वतीने त्यांनाही चांगलं आरोग्य लाभो आणि त्यांनाही पुढील वाटचालीस शुभेच्छा इथं देण्यात आल्या. आणि दुसरी गोष्ट आज जर बघितलं तर आपल्याकडे 11वी 12वी ज्युनियर कॉलेज पण चालू झालेलं आहे. 11वीला आपल्याकडे चांगले ॲडमिशन पण आहे. आपण सायन्स पण चालू 11वी सायन्स चालू केलं. आणि दुसरी गोष्ट हे आमचं टार्गेट ह्या वर्षी आहे की आम्ही सगळं फाउंडेशनवरती लक्ष देणार आहोत. जे मुलांना फाउंडेशनसाठी हजारो रुपये खर्च करावं लागतात, इथं आम्ही फार कमी खर्चामध्ये आमची 11वीची फी आम्ही फक्त 3800 रुपये ठेवलेली आहे, 3800 रुपये. मला खऱ्या अर्थाने आमच्या ह्या पूर्व भागातली मुलं शिकवायची आहे. ह्या मुलांना कुठंतरी एक चांगलं प्लॅटफॉर्म तयार करून द्यायचं आहे. त्या माध्यमातून आज गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल इथं काम करत आहे. माझा मुलगा स्वप्नील भवर हाही त्या माध्यमातून इथं काम करतो आहे. आणि 7वीपासून आम्ही फाउंडेशन कदाचित चालू करतो आहे. 7वी 8वीला सुद्धा फाउंडेशनचे काही क्लास आम्ही आठवड्यातून घेण्याचं एक मानस आहे की म्हणजे मुलांना साधारण 8वीपासूनच कळलं पाहिजे की मला 12वी नंतर कुठं जायचं आणि त्या दृष्टिकोनातनं त्याची तयारी सुरू झाली पाहिजे. JEE असेल, नीट असेल, हे जे आहे हे त्याला 8वीपासूनच कळलं पाहिजे किंवा मला इंजिनियर व्हायचं, मला डॉक्टर व्हायचं, मला काय, तर त्या दृष्टिकोनातनं त्याची वाटचाल चालू झाली पाहिजे. असं आज आम्ही इथं सर्व एक ध्येय घेऊ या वर्षामध्ये चाललेलो आहे. निश्चितच इथून मागे आम्ही खूप प्रयत्न केलेले आहे आणि ह्या वर्षी प्रयत्न करून ते ध्येय निश्चित साध्य करू. आणि जे काही आमच्या ग्रामीण भागातल्या मुलांना काही जास्तीत जास्त चांगलं देता येईल, चांगलं शिक्षण देता येईल, चांगलं आरोग्याच्या संदर्भामध्ये असेल, तर याच्यासाठी आम्ही निश्चित शाळा असेल, आमचं सर्व मॅनेजमेंट असेल, आमचे सगळे शिक्षक वर्ग असतील, हे निश्चितच प्रयत्न करतायत. आणि भविष्यात आपल्या सर्वांच्याच आशीर्वादाने निश्चित आमच्यावरती एक चांगलं करून एक चांगलं मुलं घडवण्याचं इथं काम करू. आपलं सर्वांचंच आम्हाला आशीर्वाद आहे, आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आहे. या शुभेच्छेच्या जोरावरती आमचे नेते आदरणीय बिपिनदादा कोल्हे साहेब यांचंही आम्हाला सहकार्य आहे, यांचे आम्हाला आशीर्वाद आहे.
आणि निश्चितच जसं कोल्हे साहेबांनी 83 साली डिप्लोमा कॉलेज काढलं आणि माझ्यासारखा एक ग्रामीण भागातल्या मुलाला डिप्लोमा कॉलेजला ॲडमिशन दिलं, म्हणून मी डिप्लोमा केला आणि डिप्लोमा केल्यानंतर मी खऱ्या अर्थाने व्यवसायात उतरलो. तसे आम्हालाही आमची ही जी गोरगरीबची मुलं आहेत यांना शिकवायचं आहे, पूर्व भागातली ही जी मुलं आहे यांना शिकवायचं आहे. आम्ही प्रयत्न करतोच आहोत. आपल्या सहकार्याची अपेक्षा आणि निश्चित आपणही सर्वजण सहकार्य कराल हीच अपेक्षा ठेवून सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.